हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आज आपण बनवणार आहोत झटपट असा बनणारा रव्याचा गोड शिरा. तर त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये रवा घेतलेला आहे आणि त्याला छान असं खमंग भाजून घेतलेला तुम्ही बघतच आहे. त्यानंतर मी पातेल्यात तूप काढते आणि जे काही अवेलेबल ड्रायफ्रूट्स आहेत, जसं की माझ्याकडे बदाम आणि अक्रोड आहे, तर मी ह्यांना भाजून घेत आहे छान तुपामध्ये. भाजून घेतल्यावर छान याला असं बारीक देखील तुम्ही करू शकता मिक्सरमध्ये. छान असं खमंग भाजून घ्यायचा. त्यानंतर आपण जो ऑलरेडी कोरडा रवा भाजलेला होता तो छान तुपात असा भाजून घ्यायचा, जेणेकरून त्याला फ्लेवर पण येते आणि कलरसुद्धा खूप सुंदर असा ब्राउनिश कलर येतो. तर त्याला छान असं मंद आचेवरती भाजून घ्यायचा. त्यानंतर मी इथे गरम पाणी घालती आहे. गरम पाणी मी ऑलरेडी बाजूला करायला ठेवलेलं आहे. तर छान भाजून घेतल्यावरती आपण गरम पाणी गरजेनुसार टाकूया. गरम पाणी टाकलं की तो एकदम छान असा मऊसूद पडतो. तर गरजेनुसार आता आपण इथे गरम पाणी टाकूया, जितकं आपल्याला लागतंय तितकं. आणि या ड्रायफ्रूट्सला मी थोडं ग्राइंड करून घेते आहे. यानंतर मी इथे गरम पाणी टाकते. याला छान असं मिक्स करायचं आणि गरज असेल तर अजून थोडंसं इथे मी परत पाणी घालते आहे थोडंसं मऊसूद होण्यासाठी. त्यानंतर आता सगळे जे ड्रायफ्रूट्स मी भाजले होते तुपात, त्याला ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि ते सगळे टाकते आहे. त्याच्या आधी मी इथे पिठी साखर टाकते आहे. तुम्ही नॉर्मल साखरसुद्धा टाकू शकता. माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून मी पिठी साखर टाकली आहे. सगळे ड्रायफ्रूट्स टाकून द्यायचे आणि छान कमी फ्लेमवरती 5 मिनटं असं मुरू द्यायचं. छान असा लुसलुशीत असा हलवा, आपला झटपट होणारा हलवा असा रेडी होतो.